ते पंढरपूरच्या वारीचे. विठुरायाची सारी लेकरं टाळ मृदुंगाचा ताल धरत हरिनामाचा गजर करत एकत्र येतात आणि सुरू होते विठ्ठलाच्या भक्तीची वारी. ज्ञानोबा तुकोबांची पालखी सजते. दिंड्या पताका हाती घेऊन सारे वारकरी जणू वारीचा अभंग गात अखंड चालतात. वळणा वळणाच्या दिवेघाटातून वारी पुढे सरत आहे. लाखो वारकऱ्यांना सोबत घेत सगळ्या संतांच्या पालख्यांचा सुरेख संगम घडतो आणि एका विलक्षण ब्रह्मनादाची अनुभूती होते. माऊलींच्या पालखीभोवती मानाच्या अश्वांचे रिंगण पार पडतं आणि ज्या मातीतून माऊलींचे अश्व रिंगण घालतात ती माती भाळी लावण्याची धडपड सुरू होते. नीरा चंद्रभागेच्या पाण्यात माऊलींच्या पादुका न्हाऊन निघत वारी पोचते ते विठुरायाच्या पंढरपुरात आणि लाखो वारकऱ्यांना एकच ओढ लागते ती पांडुरंगाच्या दर्शनाची. मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येऊन हात आपोआप जोडले जातात. डोळ्यांच्या कडा ओलावतात. स्वर्ग सुखाची अनुभूती होते. युगे 28 विटेवर उभं राहून कर कटीवर ठेवून साऱ्या जगाचा संसार सांभाळणाऱ्या त्या सावळ्या विठुरायाचं दर्शन होतं आणि खऱ्या अर्थाने आनंदवारी पूर्ण होते. आज या चंदनवाडी नगरीत आपला विठुराया दोन गणपतीच्या रूपात आकार घेऊन इथे त्याच्या गाभाऱ्यात उभा आहे. माऊलींचा नामघोष करणारे वारकरी आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करणारे आपण सारे एकच, कारण आपल्या भक्तीचा गाभारा समानच. म्हणून या आपल्या गणरायाला विठुरायाला मनोभावे साकडं घालूया. तुझ्या या साऱ्या लेकरांवर तुझी कृपा दृष्टी सदैव राहू दे. तुझ्या छायेखाली आम्हा साऱ्यांना अभय मिळू दे. बा देवा गजानना, बा देवा विठ्ठला, हा सारा घाट तुझ्या चरणी मांडलाय. त्याचा स्वीकार कर आणि आशीर्वाद दे. माऊली, सारे एका ध्वजाखाली एकत्र येऊया, एकत्र राहूया आणि हिंदू संस्कृतीची ही पताका आसमंती फडकवूया.